प्रत्येकाने आयुष्यात एक तरी कला जोपासावी असे म्हटले जाते बघा. आणि कला हे आपलं जीवन सुंदर करत असतात. आता रांगोळी ही एक अशी कला आहे की ती आपली परंपरासुद्धा आहे बघा. तर आपल्या प्रत्येक शुभ कार्यामध्ये रांगोळीला खूप महत्त्व दिलं जातं. तर बऱ्याच जणांना रांगोळी काढायला खूप आवडत असते, पण रोज कोणती डिझाईन काढावी ते कळत नाही. तर त्यासाठी मी आणलेल्या या 4 अगदी सोप्या डिझाईन तुम्ही नक्की बघा. तुम्हाला रोज काढण्यासाठी नक्कीच या उपयोगी पडतील. नमस्कार. सर्वांचे अगदी मनःपूर्वक स्वागत. तर बघा, नेहमीप्रमाणेच मी अगदी सोप्या रांगोळ्या घेऊन आलेल्या आहे तुमच्यासाठी. आता पहिली जी रांगोळी आहे बघा, एक आपला जो रांगोळीचा साचा आहे ना, किंवा चौकोन काढून घ्यायचा आहे. पुठ्ठ्याचा जरी तुम्ही चौकोन कापून ठेवला तरी पटकन काढण्यासाठी अगदी डॉट वगैरे काढत बसायची गरज नाही आहे. डॉटच्या रांगोळीप्रमाणे ही रांगोळी आहे बघा. तर पटकन आपल्याला ही रांगोळी काढून होते. आणि ज्या चौकोनाच्या रेषा आहेत त्या पुढे वाढवायच्या आहेत आणि प्रत्येक चौकोनाची जी बाजू आहे बघा, त्यावरती एक त्रिकोण करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्या त्रिकोणावरती आपण छोटी छोटी फुलं तयार करून घेणार आहोत. मध्ये थोडासा पिवळा रंग भरलेला आहे बघा. आणि काडीच्या मदतीने आतल्या बाजूला डॉट ओढून घेतले आहेत. अगदी सोपी पद्धत असते बघा ही फुलं काढण्याची. जास्त काही ड्रॉईंग करायची गरज नसते, पटकन होऊन जातात. तर आता आपण आपल्याकडे सर्वांकडेच पूर्वीसारखं काही मातीने शेणाने सारवलेली घरं नसतात. आता सगळीकडे फरची बसवलेली असते बघा. तर ह्या फरच्यांवरती काढण्यासाठी किंवा लादीवरती काढण्यासाठी ह्या रांगोळ्या अगदी पटकन होणाऱ्या आणि सोप्या असतात बघा. आता जे कोन तयार झालेले आहेत आपल्या बाजूला, तिथे आपण पानं काढून घेतलेली आहेत. पानांमध्ये शिरासुद्धा काढायच्या आहेत. थोडा थोडा रंग भरून घ्यायचा आहे, त्यामुळे रांगोळीला एक सुंदर लूक येतो. आता चौकोनाच्या मध्यभागी बघा रिकामी जागा आहे, तर तिथे आपण एक छोटंसं फूल तयार करून घेणार आहोत. सफेद आणि पिवळ्या रंगाचा डॉट दिलेला आहे आणि बाहेरच्या बाजूला बघा डॉट ओढून घेतलेले आहेत. रांगोळी ओढून घ्यायची आहे. ही सुद्धा पद्धत फूल तयार करण्याची अगदी सोपी आहे. तुम्ही जर माझ्या रांगोळ्या बघत असाल तर तुम्हाला नक्कीच ही पद्धत माहिती असेल. आता पानांच्या खाली रिकामी जागा दिसते, तर तिथे आपण आडव्या रेषा, आडवी आणि सरळ रेष मारून घेणार आहोत बघा. आणि तिथे डॉट देऊन घेणार आहोत जांभळ्या रंगाने. तुम्ही बघू शकता सर्वच 4ही पानांच्या खालच्या बाजूला आपण रेषा मारून घेतलेल्या आहेत. आता ही आपली फायनल रांगोळी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता फायनल लूकसुद्धा रांगोळीचा अगदी सुंदर आहे. आता पुढची आणि 2 नंबरची रांगोळीसुद्धा सोपी आहे बघा. आता इथे एक छोटंसं फूल काढायचं आहे. ही रांगोळी अगदी सोपी आहे, कोणालाही काढता येईल अशी ही रांगोळी आहे बघा. सोप्या पद्धतीने गोल पाकळ्यांचं फूल कसं काढायचं ते मी दाखवलेलं आहे बघा. थोड्या थोड्या रेषा ओढून घ्यायच्या आहे, त्यामुळे आपल्याला एक पाकळ्यांचा अंदाज येतो आणि पाकळ्या एकदम परफेक्ट येतात बघा. इकडे तिकडे जाण्याची रांगोळी जाण्याची शक्यता कमी होऊन जाते बघा. आपण पाकळ्या काढून घेतलेल्या आहेत. 4 पाकळ्यांचं हे फूल काढलेलं आहे, त्यामध्ये सफेद रंगच भरलेला आहे बघा. 4ही पाकळ्यांमध्ये सफेद रंग भरायचा आहे आणि मध्ये लाल रंगाचा डॉट दिलेला आहे बघा तुम्ही. आता 2-2 पाकळ्यांच्या मध्ये आपण पुन्हा एक एक पाकळी काढून घेणार आहोत बघा. वरती पिवळ्या रंगाचा डॉट दिलेला आहे आणि वरच्या बाजूला एक एक छोटी छोटी पाकळी काढून घेतलेली आहे. आता ह्या पाकळीच्या बाजूला आपण 2 तुऱ्याप्रमाणे आकार काढून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता मी रेषा मारून घेतलेल्या आहेत. एक त्रिकोण आपण त्रिकोण असतो आपला, कोन असतो ना, त्याप्रमाणे एक आकार देऊन घ्यायचा आहे आणि वरती डॉट देऊन घ्यायचे आहेत बघा. आता तुम्हाला जर पटकन गोलाकार काढता येत नसतील तर ही पद्धत अगदी सोपी आहे बघा. आता थोडंसं झाकणाच्या मदतीने प्रेस करून घ्यायचं आहे, काडीच्या मदतीने आकार देऊन घ्यायचा आहे बघा. मी दाखवल्याप्रमाणे बरोबर आकार देऊन घ्यायचा आहे. अगदी सोपी पद्धत आहे ही गोलाकार काढण्याची. आता ते ज्यावरती आपण कळ्या काढलेल्या आहेत तिथे सुद्धा आपण सफेद रंगच भरून घेणार आहोत. आता खालच्या बाजूला आपण देठ काढून घेणार आहोत बघा हिरव्या रंगाने. जे आपण कळ्या काढलेल्या आहेत वरती, त्या कळ्यांसाठी छोटे छोटे देठ काढायचे आहेत हिरव्या रंगाने. आतल्या बाजूला एक देठ ओढून घ्यायचं आहे. सोपी आहे बघा ही रांगोळी, अगदी कोणालाही काढता येईल अशी ही रांगोळी आहे. आता जी मध्ये रिकामी जागा दिसते तिथे जांभळ्या रंगाचे डॉट दिलेले आहेत, त्यावरती आपण थोडासा पोपटी रंग टाकणार आहोत. त्यामुळे एक मोती ठेवलेला आहे रांगोळीमध्ये किंवा हिरा ठेवलेला आहे रांगोळीमध्ये असा आपल्याला भास होतो. तुम्ही बघा अगदी सुंदर दिसते रांगोळी. फायनल लूकसुद्धा रांगोळीचा अगदी छान दिसतो. आपली फायनल रांगोळी तयार झालेली आहे. आता पुढची आणि 3 नंबरची रांगोळीसुद्धा सोपी आहे बघा. आता इथे सुद्धा मी एक रांगोळीचा साचा ठेवून अर्धगोल काढून घेतलेला आहे. अर्धवर्तुळ असतं ना आपलं, त्याप्रमाणे एक काढून घ्यायचं. आता इथे पद्म काढलेले आहे. तर
ते अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेले आहेत बघा. आपल्याला गोल आकार व्यवस्थित काढता येत नाही तर तुम्हाला मी आधीच्या रांगोळीमध्ये दाखवल्याप्रमाणेच इथे सुद्धा डॉट देऊनच काढलेले आहेत. काडीने फिरवून घ्यायचे आहेत बघा. दोन्ही बाजूला बरोबर सारखे आकार देऊन घ्यायचे आहेत. आता खालच्या बाजूला आपण एक फांदीप्रमाणे एक रेष काढून घेणार आहोत आणि वरती टोकावरती पानं काढून घेणार आहोत बघा. 3 पानं मी काढलेली आहेत. आता फ्री हँड रांगोळी आहे तर आपल्या कल्पनेप्रमाणे आपण यामध्ये कोणतेही आकार काढू शकतो. थोडंसं वळण असेल आपल्या हाताला की रांगोळी सुंदर दिसते बघा. एक रेषा काढून तिथे पानं काढून घेतलेली आहेत. 3 पानं काढायची आहेत वरच्या बाजूला आणि ते रेषेचा त्या बाजूला आपण एक फूल तयार करून घेणार आहोत बघा. लाल आणि पिवळ्या सफेद आणि पिवळ्या रंगाचा डॉट दिलेला आहे. आता आपण एक भिंगरीसारखं फूल तयार करून घेणार आहोत बघा. रोज गोल फिरवून करतात ना त्याप्रमाणे काडीच्या मदतीने गोल गोल फिरवून घ्यायचं आहे. ही सुद्धा पद्धत अगदी सोपी आहे बघा फूल काढण्याची आणि अगदी सुंदर दिसतात ही फुलं. तुम्ही बघू शकता की आपण फूल तयार करून घेतलेलं आहे. हिरव्या रंगाचा देठ काढायचा आहे. तर पानांमध्येही आपण हिरवा रंग भरून घेणार आहोत बघा. थोडा थोडा रंग भरून घ्यायचा आहे. मधल्या ज्या पानांच्या रेषा आहेत त्यासुद्धा काढायच्या आहेत. आता आपण जे पद्म काढलेले आहे तिथे सुद्धा आतल्या बाजूला 3 रेषा मारून डॉट दिलेले आहेत सफेद रंगाने आणि लाल रंगाने. आता वरच्या बाजूला आपण एक फूल काढून घेणार आहोत बघा. त्यामध्येही सफेद रंगच भरलेला आहे. त्यामुळे रांगोळी थोडीशी मोठी दिसते आणि एक भरगच्चपणा येतो रांगोळीला. आता एका बाजूला आपण फांदीसुद्धा काढून घेणार आहोत. आता पानाच्या बाजूला रिकामी जागा जास्त दिसते तर तिथे छोट्या छोट्या कळ्या काढलेल्या आहेत बघा. तुम्ही बघू शकता छोट्या छोट्या कळ्या काढून घ्यायच्या आहेत. रेषा मारून घ्यायच्या आहेत आणि लाल रंगाचे डॉट द्यायचे आहेत. वरती एक पिवळी रेष मारून घेतलेली आहे पिवळ्या रंगाने. आता जास्त रिकामी जागा दिसते किंवा छोटीशी रांगोळी छोटी दिसते तर त्यासाठी आपण एक फांदीसुद्धा काढून घेणार आहोत. जे आपण फूल काढलेलं आहे त्या फुलाच्या वरच्या बाजूला आणि एका बाजूने पानं काढायची आहेत आणि एका बाजूने छोटे छोटे डॉट देऊन घ्यायचे आहेत बघा. ही सुद्धा रांगोळी फायनल आपली तयार झालेली आहे. आता पुढची आणि शेवटची जी रांगोळी आहे बघा. उद्या सोमवार आहे तर त्यानिमित्त ही रांगोळी आहे. तुम्ही जर माझे व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल की जी शेवटची रांगोळी असते ती दुसऱ्या दिवशी जो वार असतो त्या वाराची रांगोळी काढलेली असते. तर सोमवार निमित्त आपण ही रांगोळी काढणार आहोत बघा. तर इथे एक चौकोनच काढून घेतलेला आहे. मी पुट्ट्याचा चौकोन कापून घेतलेला आहे बघा. 2 बाय 2 इंचाचा हा चौकोन तयार करून घेतलेला आहे आणि एक एक रेष पुढे वाढवली आहे बघा. इथे 2 रेषा वाढवलेल्या नाहीत तर एक एकच रेष वाढवलेली आहे. चौकोनाची जी एक बाजू आहे ना ती पुढे वाढवत न्यायची आहे आणि त्या बाजूंवरती आपण बेलपत्र काढून घेणार आहोत बघा. बेलाची पानं असतात ना जी आपली की आपल्या शंकराला प्रिय असतात किंवा महादेवाला प्रिय असतात तर बेलपत्र काढलेलं आहे बघा 2 रेषांवरती. आता 2 रेषांवरती उरलेल्या ज्या 2 रेषा आहेत त्या रेषांवरती आपण फुलं काढून घेणार आहोत बघा. बेलपत्र काढलेलं आहे आणि वरती जे शंकराच्या डोक्यावरती टिळा असतो तो सुद्धा काढून घेतलेला आहे. आता ज्या उरलेल्या 2 रेषा आहेत बघा त्या रेषांवरती आपण फुलं काढून घेणार आहोत. आता इथे ही बोटाच्या मदतीनेच फूल काढायचं आहे. काही वेगळी ड्रॉईंग करायची नाही आपल्याला बघा. थोडंसं गोल फिरून घ्यायचं आहे आणि बोटाने आकार देऊन घ्यायचा आहे. तर तो थोडासा आकार इकडे तिकडे गेला तरी काही हरकत नाही बघा. जेव्हा आपण फायनल रांगोळी बघतो तेव्हा रांगोळी अगदी सुंदरच दिसत असते. तर काडीच्या मदतीने व्यवस्थित आकार देऊन घेतलेला आहे आणि थोडासा लाल रंग आपण मध्ये टाकून घेणार आहोत बघा. दोन्ही बाजूला फुलं काढून घेतलेली आहेत. मध्ये पिवळ्या रंगाचा डॉट दिलेला आहे बघा. तुम्हाला जर रांगोळ्या आवडल्या असतील, जी कोणती रांगोळी आवडली असेल ती नक्की दरवाजासमोर काढून बघा आणि अशा छोट्या छोट्या रांगोळ्या अपलोड केलेल्या असतात बघा आपल्या चॅनलवर. तुम्हाला जर रांगोळी काढण्याची आवड असेल किंवा छोट्या छोट्या रांगोळ्या तुम्ही रोज दरवाजासमोर काढत असाल तर नक्की एकदा व्हिजिट करा बघा आपल्या चॅनलला. रोज मी ती नवीन व्हिडिओ टाकत असते. 3 ते 7 पर्यंत रांगोळ्या एका व्हिडिओमध्ये नक्कीच असतात आणि अगदी छोट्या छोट्या रोजच्या उपयोगी पडतील अशाच रांगोळ्या दाखवलेल्या असतात आणि डेमोसुद्धा दिलेला असतो बघा. कशाप्रकारे रांगोळी काढलेली आहे आणि कशाप्रकारे कलर भरलेले आहे. आता तुमची काही शंका असेल रांगोळीबद्दल किंवा काही प्रश्न जरी असतील किंवा माझ्या काही चुका जरी झालेल्या असतील तरी तुम्ही अगदी निसंकोचपणे मला
एक कमेंट करून सांगू शकता. तर खूप साऱ्या ताई अगदी छान छान कमेंट करत असतात बघा आणि मी रिप्लायसुद्धा करत असते. मी प्रत्येकाला अगदी आवर्जून रिप्लाय करत असते बघा. नक्कीच मला एक कमेंट करून तुम्ही रांगोळी तुम्हाला कशी वाटली ते सांगा. तर अशाच सुंदर रांगोळीसाठी, रांगोळ्या बघण्यासाठी, शिकण्यासाठी आणि रोज दरवाजासमोर रांगोळी काढण्यासाठी भेटूया पुढील भागात. तोपर्यंत बाय. धन्यवाद.